बघूया 100% बातम्या। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाहीये। नाराजांना थंड करताना आणि त्यांची समजूत घालताना दोन्ही बाजूकडील नेत्यांची अक्षरशः दमछाक होताना दिसते। भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर माढा आणि नगर दक्षिणमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटपाचा तिढा पुन्हा एकदा दिल्ली दरबारी गेलाय। या संदर्भात दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत जागा वाटप फायनल होईल असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येतोय। आमच्या समोर फक्त 3 पक्षांमध्ये आता जो काही अंतिम वाटप करायचा आहे तेवढाच मुद्दा आमच्या समोर आहे। तिढा टोकाचा असतो, काही तिढा नाही आहे। चर्चा सुरू आहे आणि ती 5-10 मिनिटात संपेल ही चर्चा आहे। चर्चा अंतिम टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आहे। आजच संध्याकाळी या जागांच्या वाटपांच्या वरती शिक्कामोर्तब त्या ठिकाणी होईल। या बैठकीत मनसेबाबत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे। महायुतीत काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे, त्यामुळे महायुतीचं जागा वाटप कधी फायनल होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। गेल्या काही दिवसांपासून सातारमध्ये उमेदवार कोण असणार हे स्पष्ट झालेलं नाही, कारण महायुतीत सातारा लोकसभा मतदारसंघ कुणाला सुटणार यावरून खल सुरूच आहे। या ठिकाणी भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दावा करण्यात आलाय, मात्र सातारच्या उमेदवारीचा घोळ अजून संपलेला नाहीये। भाजपच्या पहिल्या यादीत सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे यांच्या नावाची घोषणा झाली नाही, त्यामुळे उदयनराजेंच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। उदयनराजे या मतदारसंघातून भाजपकडून लढायला इच्छुक आहेत, मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही या जागेवर दावा केल्यानं उदयनराजेंनी घड्याळ चिन्हावर लढावं असा सूर उमटतोय। मात्र घड्याळ चिन्हावर लढायला उदयनराजेंनी ठामपणे नकार दिलाय, त्यामुळे गुरुवारपासून उदयनराजे दिल्लीत तळ ठोकून बसले। उदयन महाराजांची भेट ही गृहमंत्री मोदयांशी आज होईल आणि मग त्यांचं जे मत आहे ते गृहमंत्री मोदयांसमोर मांडतील। छत्रपतींच्या गादीचे वंशज आहेत, आमची पण भूमिका आहे त्या ठिकाणी महाराजांना सन्मानानं भारतीय जनता पार्टीने तिकीट द्यावं। अमित शहांच्या भेटीनंतर उदयनराजेंना साताऱ्यातून भाजपकडून उमेदवारी मिळणार का, की ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिंदेच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात पुकारलेला बंड काही थंड होताना दिसत नाहीये। शिवतारे सातत्यानं अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागत असल्यानं आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सुद्धा शिवतारेंच्या विरोधात मोर्चा उघडल्याचं दिसतंय, त्यामुळे बारामतीवरून महायुतीत महाभारत सुरू झाल्याचं दिसतंय। बारामती लोकसभा मतदारसंघात विजय शिवतारेंनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय। आपला लढा बारामतीतल्या नागरिकांसाठी असल्याचं शिवतारेंनी म्हटलंय। विजय शिवतारेंच्या या आक्रमक पवित्र्याविरोधात राष्ट्रवादीनं जोरदार पलटवार केलाय, तर शिवसेनेच्या नेत्यांनी शिवतारेंना सबुरीचा सल्ला दिलाय। महायुतीतल्या धुसफुसीवरून विरोधकांनी टोला लगावलाय। 5,50,000 विरोधी मतदान जे आहे पवारांचं, त्यांनी मतदान कुणाला करायचं? ते सुप्रियाताईंनी करू इच्छित नाही आणि ते सुनेत्राताईंनी पवारांनाच करायची इच्छा नाही। दोन्ही पवार नको आहेत लोकांना, मग त्यांनी मतदान कोणाला करायचं? त्यांना डोक्याचा मेंदूचा आजार झालेला आहे, किडनीवर पण असर झाला आहे आणि ज्यावेळेस माणूस पागल होतो त्यावेळेस असे वक्तव्य करतो। पण सत्तेत असणाऱ्या नेत्याच्या विरोधात ते बोलतायत, मग शिंदे साहेबांचं ते ऐकत नाहीत। मग भाजपच्या चाणक्य नीती हुशार असणाऱ्या एका नेत्याचं ते ऐकतात का? शिवतारेंनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानं बारामतीत महायुतीची कोंडी झाली आहे एवढं नक्की। लोकसभा निवडणुका जाहीर होऊन आठवडा उलटला तरी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही। मविया आणि महायुतीत काही जागांवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे। महायुती शिरूर मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला, त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेकडून शिरूरमध्ये उत्सुक असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिरूरची जागा राष्ट्रवादीनं जिंकली होती। आता महायुतीत शिवसेना राष्ट्रवादी एकत्र असल्यानं शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला। डॉक्टर अमोल कोल्हेंना टक्कर देणारा तगडा उमेदवार नसल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवार आयात करण्याची वेळ आली। या पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव 26 मार्चला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। माझा पक्षप्रवेश 26 तारखेला माझ्या मतदारसंघामध्ये होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये।
त्यामुळे शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यात कांटेकी टक्कर होणार आहे. कोल्हेंना पाडणारच असा निर्धार अजित पवारांनी केल्यानं या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष असेल. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरही महाविकास आघाडीचं जागा वाटप अजून रखडलेलं आहे. त्यात मवियामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रवेशाचं घोंगडं भिजत पडलं. मवियानं वंचितला 4 जागांचा प्रस्ताव दिला होता, पण अजूनही मार्ग निघाला. मात्र महाविकास आघाडीचा प्रस्ताव वंचितनं फेटाळल्याची माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. असं असलं तरी वंचित सोबत चर्चा सुरू असून लवकरच जागा वाटप जाहीर होईल अशी माहिती मवियाचे नेते देत आहेत. यावरून प्रकाश आंबेडकरांनी मवियावर निशाणा साधलाय. भांडण मिटत नसेल, त्यांचाच तिढा जर संपत नसेल तर आम्ही त्याच्यामध्ये कुठे शिरायचं. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला अल्टिमेटम दिलाय. ठरलेलं आहे ते 26 तारखेपर्यंत आम्ही थांबणार, नाही तर 26ला आमची जी भूमिका आहे ती आम्ही देणार. मवियासोबत बिनसल्याची चर्चा असली तरी भाजपसोबत जाणार नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलंय. डिस्लॉगिंग बीजेपी हा आमचा टार्गेट आहे. वर्षभरापूर्वी ठाकरे गटाशी झालेल्या युतीबाबतही प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलंय. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी ते राहिलेलं नाही. आता आम्ही असं म्हणतो की जुनी युती नाही, आता महाविकास आघाडी बरोबर आमचं जमलं तर युती आहे, नाही जमलं तर युती नाही. येत्या काही दिवसात वंचित मवियासोबत येणार की वंचित सोबळावर रणमैदानात उतरणार हे पाहणं महत्वाचं आहे. महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा दिल्ली दरबारी गेलाय. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रींची भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत जागा वाटप फायनल होईल असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केलाय. मात्र महायुतीत जागा वाटपाचा तिढा इतका सहजरित्या सुटेल का हा प्रश्न उपस्थित होतोय. कारण अमरावतीच्या जागेवरून जोरदार संघर्ष निर्माण झालाय. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नवनीत राणांच्या उमेदवारीचे संकेत दिल्यानं राणा विरोधकांसह स्थानिक भाजप नेत्यांनी विरोधास्त्र पुकारलंय. अमरावती जागा ही भाजपकडे आहे आणि लवकरच उमेदवार जाहीर होईल. भाजपच्या चिन्हावर उमेदवार असेल तिथे 100% भाजपचाच उमेदवार लढणार आहे. या संदर्भात त्यांनीही विचारणा केली पाहिजे. आखरी कार्यक्रम त्यांच्या घरचा आहे, कार्यक्रम त्यांच्या घरचा आहे. त्यांनी काय किती मान सन्मान ठेवावा. रामटेकच्या जागेवरूनही महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. याबाबत बावनकुळेंनी भाष्य केलंय. सध्याची स्थिती आहे त्यामध्ये रामटेक ही शिवसेनेकडे दिसत आहे. त्यामुळे जागा वाटपावरून महायुतीत कमालीचा संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महायुतीत सध्या जागा वाटपावरून काथ्याकूट सुरू आहे. अशात महायुतीमध्ये सहभागी असलेल्या पक्षांनी महायुतीला इशारे द्यायला सुरुवात केली आहे. महायुतीचा घटक पक्ष असलो तरी कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नसतील तर वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल असं बच्चू कडूंनी म्हटलंय. पार्टीनं आपापलं अस्तित्व ठेवून काम करायचं असतं आणि जर युतीत राहून आमचं अस्तित्व संपत असेल तर आम्हाला ती तयारी करावं लागेल. याचवेळी बच्चू कडूंनी महायुतीला सूचक इशारा दिलाय. कसं आहे, निवडून आणणं फार कठीण नाही, पाळणं फार सोपं असतं. पाळायला जास्त ताकद नाही लागत, निवडून आले खूप ताकद लागते. अमरावतीत 2 आमदार असताना आपल्याशी विचारपूस केली जात नाही अशी खंत बच्चू कडूंनी बोलून दाखवली आहे. हा धमक्या देऊन अशा पद्धतीनं जर समोर येत असेल तर आम्ही काही हातात बांगड्या थोड्या घातल्या. आमचं रक्त लालच आहे, गर्द लाल आहे, ते दाखवून देऊ आम्ही. महायुतीनं युतीचा धर्म पाळावा अशी अपेक्षा बच्चू कडूंनी व्यक्त केली आहे. इंदापूर हा भाजपचे नेते असलेले हर्षवर्धन पाटील यांचा प्रभाव असलेला भाग. हर्षवर्धन पाटील काही वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये डेरेदाखल झाले. आता आपल्याला शांत झोप लागते अशा आशयाचं वक्तव्य हर्षवर्धन पाटलांनी काही वर्षांपूर्वी केलं होतं. या वक्तव्याचा धागा पकडत मवियाच्या नेत्यांनी जोरदार टोलेबाजी केली. इंदापुरात आयोजित शेतकरी मेळाव्यात शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्यांसह मवियाचे नेते उपस्थित होते. शिवसेनेची मुलुक मैदानी तोफ अशी ओळख असलेल्या संजय राऊतांनी बारामतीच्या मैदानातून बोलताना हर्षवर्धन पाटलांवर जोरदार प्रहार केला. महाराष्ट्राच्या अस्मितेला चूड लावण्याचा प्रयत्न आहे आणि तुम्हाला जर शांत झोप लागत असेल अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं तुम्ही या मातीतले मराठी माणूस म्हणून सांगायला लायक नाही. पण मित्र कुठं असू, त्यांना जर शांत झोप लागत असेल तर लागू द्या, परंतु ही जनता शांत झोपणार नाही लक्षात ठेवा. तरी ह्या वेळी इंदापूरमध्ये जोरदार
ही तुतारी वाजणार आहे ह्याची मला गॅरंटी आहे, लोकसभेला पण आणि विधानसभेला पण. अजित पवारांविरोधात काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटलांनी नाराजीचा सूर लावला होता. त्यानंतर फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर केली. हर्षवर्धन पाटलांची हीच नाराजी मवियानं हेरत अजितदादांची आणि पर्यायानं महायुतीची कोंडी केली आहे. बारामतीत सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी पवारांनी कंबर कसली आहे. सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी इंदापुरात शरद पवार यांच्या पक्षानं मेळावा आयोजित केला होता. या सभेत बोलताना मवियाच्या नेत्यांनी एक मोठा आरोप केलाय. इंदापुरातल्या मवियाच्या प्रचार सभेला येऊ नये यासाठी कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी केला. तर इंदापूरची जनता अशा धमक्यांना भीक घालणार नाही असा जोरदार घणाघात सुप्रिया सुळेंनी केलाय. पराभवाची भीती वाटायला लागल्यानं धमक्या दिल्या जात असल्याचं सांगत संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय. की काही लोक दमदाटी करतात, फोन करतात आणि म्हणतात कार्यक्रमाला जायचं नाही. इथे पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे लोक इतके आहेत, ते तुमच्या फोनला घाबरणार नाहीत, तुमच्या धमकीला घाबरणार नाहीत, कारण का कार्यक्रम इथे होणार नाहीये. करेक्ट कार्यक्रम तुमचा विधानसभेत होईल याची चिंता तुम्ही करा. पण महाराष्ट्राला असे आवाज बदलून धमक्या देणाऱ्यांची आता काळजी नाही. तुम्ही बारामतीत धमक्या द्याल, पण तुम्हाला मुंबईत यायचं हे लक्षात ठेवा. लोकशाही जनतेची ताकद मोठी असते असं सांगत मवियाच्या नेत्यांनी या सभेतून एल्गार पुकारलाय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापताना दिसतंय. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसची राज्यातली पहिली यादी आली. मात्र जाहीर यादी आणि संभाव्य उमेदवारांच्या नावावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये सामना रंगलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र हे दोन्ही नेते लोकसभा निवडणूक लढायला इच्छुक नसल्याचं सांगितलं जात आहे. या घडामोडींवरून भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. नागपूर लोकसभा लढलेले नाना पटोले स्वतःच्या गृह जिल्हा भंडारा गोंदियामध्ये देखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी घाबरत आहेत. विजय वडेट्टीवार देखील आपल्या चंद्रपूरची निवडणूक लढण्याकरिता घाबरत आहेत. 19 मध्ये दिल्लीला कोणाची तिकीट मागायसाठी आले होते. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना भाजपनं उमेदवारीवरून डिवचलंय. त्यामुळे पटोले आणि वडेट्टीवार स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना ईडीनं गुरुवारी रात्री अटक केली. त्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवलाय. सत्ताधाऱ्यांकडून दडपशाहीचा वापर होत असल्याचा विरोधकांनी आरोप केलाय. या प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सलग दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारसह भाजपवर तोफ डागली आहे. केजरीवाल यांना बेकायदेशीर आणि बदल्याच्या भावनेतून खोट्या केसमध्ये अटक केल्याचा टोला राऊतांनी लगावला. रशिया आणि चीनचा उल्लेख करत राऊतांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. आमच्या कंस मामाला भीती वाटते सगळ्यांची, आणि ज्याची भीती वाटते त्या सगळ्यांना तो तुरुंगात टाकतो. विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजींच्या विरुद्ध बोलणे, जाहीर टीका करणे याचा बदला जनता मशीनमधून घेतल्याशिवाय राहणार नाही. काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी औरंगजेब म्हणत पंतप्रधान मोदींवर टीका केली. या टीकेवरून राजकीय घमासान पाहायला मिळालं. आता कंसाची उपमा दिल्यानं त्यावरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असताना मुंबईच्या विकासासाठी एकही प्रकल्प राबवला नाही अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी जोरदार हल्लाबोल केलाय. आपल्याला अटक करून तडीपार केलं जाईल हा मनोज जरांगे पाटलांचा दावा हास्यास्पद असल्याचं सुद्धा फडणवीस म्हणाले. कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपतींना काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीने या ठिकाणी उमेदवार न देता ही निवडणूक बिनविरोध करावी असा सूर उमटतोय. याबाबतच्या प्रश्नावर फडणवीसांनी उत्तर दिलंय. इकडे साताऱ्यामध्ये समजा उदयन महाराजांना महायुतीने जागा दिली तर ते बिनविरोध करणार आहेत का? त्यांचाही सन्मान आहे ना. मग ते बिनविरोध करणार आहेत का? त्यांनी सांगावं, घोषित करावं की आम्ही बिनविरोध करणार आहोत. उद्धव ठाकरेंनाही यावेळी फडणवीसांनी जोरदार टोला हाणलाय. फडणवीसांनी उपमा दिली आहे तर आपण ही उपमा सार्थच ठरवली पाहिजे. त्यामुळे ते टोमणे मारत असता काहीतरी बोलत असतात. आपल्याला अटक करून तडीपार केलं जाईल अशी शक्यता जरांगे पाटलांनी व्यक्त केली. जरांगेंचा हा दावा हास्यास्पद असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय.
केंद्र सरकारनं पुन्हा एकदा ऐन लोकसभा निवडणुकीत कांदा उत्पादकांच्या स्वप्नांवर पाणी फिरलं। केंद्र सरकारनं लागू केलेल्या कांदा निर्यात बंदीची मुदत 8 दिवसात संपणार होती, त्यामुळे कांदा निर्यात बंदी उठेल अशी आशा शेतकरी बाळगून होते। मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा निराशाच आली आहे, कारण केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी अनिश्चित काळासाठी कायम ठेवली आहे। यंदा अनेक भागात दुष्काळी परिस्थिती आहे। एकरी कांदा उत्पादन कमी झालं असून उत्पादन खर्च वाढलाय। उत्पादन घटल्यानं 2 पैसे मिळतील अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते। मात्र कांदा निर्यात बंदी पुढील सूचनेपर्यंत कायम राहणार असल्यानं शेतकऱ्यांच्या आशेवर सरकारनं पाणी फिरवलंय। जुमलेबाज सरकार आहे आणि शेतकऱ्यांना फक्त आत्महत्येच्या दिशेने कशी वाटचाल करता येईल असं या सरकारचं शेतकऱ्यांच्या मत आम्हाला पूर्णपणे दिसतं। शेतकरी वर्ग शक्यतो या सरकारबरोबर जाणार नाही, कारण या सरकारने 12 महिने शेतकऱ्याचं नुकसानच केले। दिवसेंदिवस कांद्याच्या दरात घसरण होत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी निराश झालाय। या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्यानं याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। पुढील आदेशापर्यंत कांदा निर्यात बंदी कायम राहणार आहे। केंद्र सरकारनं 31 मार्च पर्यंत कांदा निर्यात बंदी केली, ती 31 मार्चला उठेल अशी आशा शेतकऱ्यांना होती। मात्र केंद्र सरकारनं पुढील आदेशापर्यंत कांदा निर्यात बंदी कायम ठेवली। देशांतर्गत बाजारपेठेतील उपलब्धता आणि किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे। मात्र या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरलं गेलंय। ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्यानं महाराष्ट्रात यावरून राजकारण तापलंय। विरोधकांनी या निर्णयावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय। इंदापुरात नवियाच्या मेळाव्यात एका शेतकऱ्यानं गळ्यात कांद्याची माळ घालून केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध केला। सरकारचं सर्वसामान्य शेतकरी विरोधी धोरणाचा हा चेहरा पुन्हा एकदा उघड झालेला आहे। भाव कोणाला आहे? कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही, काहीच भाव नाही। भाव कोणाला? भाव गद्दार आमदाराला आहे, भाव गद्दार खासदाराला आहे। कांदा निर्यात बंदीच्या मुद्द्यावरून लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगण्याची चिन्ह आहेत। पुणे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रचारासाठी चक्क दिवंगत खासदार गिरीश बापटांचा फोटो वापरून मोठी खळबळ उडून दिली। भाजपनं अर्थातच या प्रकाराचा निषेध करत प्रत्युत्तर दिलं, पण या सगळ्या प्रकारामुळे धंगेकर पुन्हा एकदा चर्चेत आलेत एवढं नक्की। काँग्रेसचे उमेदवार असूनही रवींद्र धंगेकरांनी ठरवून दिवंगत गिरीश बापटांचा फोटो स्वतःसोबत व्हायरल केला। कसब्यातील मतदारांची अस्मिता डोळ्यासमोर ठेवून पेठेतल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी व्हायरल केलं गेलेलं हे पोस्टर सध्या भाजपवाल्यांच्या डोळ्यात चांगलं चलू लागलंय, कारण त्यावर चक्क बापटांचा फोटो वापरला गेलाय। गिरीश बापटांचे चिरंजीव गौरव बापटांनी या पोस्टवर आक्षेप घेतलाय। मला वाटतं याच्यासारखं काही दुर्दैव नाही आणि त्यातनं पराभूत मानसिकता दिसून येते काँग्रेस पक्षाची। विरोधकांनाही सन्मानाने वागणूक देणारे नेते आहेत, त्यातलेच एक गिरीश बापट नेते होते आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल मनामध्ये आदरच राहणारे पुणेकर, तर माझाही आदर राहणार। बापट साहेब असते तर काय म्हणाले असते? तर बापट साहेब त्या फोटोतून बोलले असते ते वाक्य मला ऐकवलं बरोबर की अरे याला अजिबात मतदान देऊ नका। आता कसब्याचे जायंट किलर ठरलेले धंगेकर आणखी काय काय करामती करतात आणि भाजपचे मुरलीधर मोहोळ त्यावर कसा पलटवार करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। पुण्यात आणि नाशिकमध्ये कोयता गँगनं धुमाकूळ घातल्याच्या अनेक घटना घडल्या। या कोयता गँगमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचं समोर आलं। अशातच नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली। नाशिकच्या सातपूर श्रमिक नगर परिसरात एका हिंदी शाळेत 10वीच्या विद्यार्थ्याच्या बॅगमध्ये कोयता आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। नाशिकच्या श्रमिक नगरमधील एका हिंदी शाळेत 10वी परीक्षा सुरू असताना सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या बॅगा वर्गाबाहेर ठेवल्या। विद्यार्थ्यांनी वर्गाबाहेर ठेवलेल्या बॅगेपैकी एका बॅगेत कोयता असल्याचं बंदोबस्तावर असलेल्या एका होमगार्डला आढळून आलं। होमगार्डनं पोलिसांना याची माहिती दिली। पेपर संपल्यानंतर बॅगमधील कोयत्यासह संबंधित विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आलं। त्यामुळे त्याच्यावर आम्हाला कारवाई करावी लागत आहे, त्याने कारवाई करत आहोत। कारवाई केल्यानंतर पालकांच्या ताब्यात त्याला देण्यात येणार आहे। पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेळीच विद्यार्थ्याच्या बॅगेतला कोयता ताब्यात घेतल्यानं पुढचा अनर्थ टळला। मात्र या निमित्तानं पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होतीये। संपूर्ण जगाला हादरवून टाकणारी बातमी। रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये आयसिसनं दहशतवादी हल्ला केलाय। या हल्ल्यात तब्बल 115 जणांचा मृत्यू झालाय, तर शेकडो जखमी झाल्याची माहिती मिळते आहे।
काही अज्ञात हल्लेखोरांनी रशियाच्या मॉस्को प्रांतातल्या क्रॅस्नोगोर्स्क या इथल्या क्रोकस सिटी हॉलमध्ये गोळीबार आणि स्फोट घडवून आणले. मॉस्कोमध्ये शुक्रवारी रात्री एक म्युझिक कॉन्सर्ट सुरू होता. त्यासाठी हजारो नागरिक जमले होते. यावेळी अचानक 6 ते 7 हल्लेखोर शिरले आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. बंदिस्त ठिकाण असल्यानं अनेक जण जागेवरच मृत्युमुखी पडले, कारण तिथून पळण्यासाठी कुठलाही मार्ग नव्हता. 15 ते 20 मिनिटं हे हल्लेखोर गोळीबार करत होते. त्यानंतर त्यांनी या कॉन्सर्ट हॉलला आग लावली, ज्यात 40% भाग जळून खाक झाला. सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही व्हिडिओ फुटेजमध्ये कॉन्सर्ट हॉलमध्ये गोंधळ, लोकांचा जमाव हॉलमधून पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसला. बंदुकीच्या गोळ्यांचा आवाजही ऐकू येत होता. आयसिस या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अशा हल्ल्याची कल्पना 7 मार्चला रशियाला दिली होती असा दावा अमेरिकेने केलाय. तसंच या हल्ल्यामागे युक्रेनचा हात नसल्याचं अमेरिकेने म्हटलंय. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या. 100% बातम्या. आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.